मे महिन्यातच शाहूवाडी तालुक्यामध्ये 279 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। या पावसामुळे 146 हेक्टर जमिनीवरील उन्हाळी पिकांचे सुमारे 70 लाखांचे नुकसान झाले आहे। यामध्ये गहू, मका आणि सोयाबीन या पिकांचा समावेश आहे। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत। गेले 2 दिवस पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी मशागती तर अधिकारी पंचनामे करण्यात गुंतले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यासह शाहूवाडी तालुक्यामध्ये जो परवा पाऊस झाला मे महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण तुरळक आहे, परंतु 279 मिलीमीटर यावेळेला पाऊस झाला। त्यामुळे शेतकऱ्यांना संधीच मिळाली नाही मशागती करण्यासाठी। या नक्षत्राचा शेतीच्या पेरणीची तयारी अजून राहणं सुद्धा तुम्ही तयार नाही। तुम्ही पाहू शकता आता या साईडला की अजूनही शेतीच्या मशागतीमध्ये शेतकरी अजूनपर्यंत म्हणजे या पावसानं काही संधीच दिलेली नाही। शाहूवाडी तालुक्यामध्ये सरासरी 70 लाख रुपयाचं यावेळेला नुकसान झालेलं आहे। मका असेल, गहू असेल, इतर जी काही पिकं असतील ते त्यांचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। आणि शाहूवाडी तालुक्यामध्ये 130 ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक सध्या पंचनामे करत आहेत। नदीवरती मोटर सुद्धा लोकांनी काढलेली नाही आहेत। आणि यामध्ये प्रामुख्याने जर तसा जर विचार जर केला तर शेतकऱ्यांना यावेळेला मशागतीसाठी संधीच मिळाली नाही। मे महिन्यामध्ये धुळवाप पेरणी होते, पण ती संधी सुद्धा लोकांना म्हणजे मिळालेली नाही आहे। आता 2-3 दिवसात जरा पावसाचं थोडंसं चित्र उघडल्यामुळे शेतकरी परत एकदा कामाला लागलेला आहे। पण 70 लाख रुपयाचं यावेळेला शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि शासनानं ताबडतोब पंचनामे करावेत मागील पिकांचे, अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे। गांभीर्याने जर यावेळी विचार जर केला तर शेतकरी यातून उठेल। जर शासनानं त्यांना जर काही मदतीपोटी जर पंचनामे करून, ठोसाचे पंचनामे करून जर शासनानं यावर विचार केला तर शेतकरी परत एकदा उभारी येईल। कारण मशागतीला आणि या नक्षत्राच्या पेरण्याला या निसर्गाच्या लहरीपणामुळे संधी सुद्धा मिळालेली नाही आहे। शासनाने प्रत्येक शेतकऱ्यांचा विचार करावा, कारण शेतकरी वर्ग सध्या आता मशागतीच्या कामामध्ये आत्ता गुंतलेला आहे। कारण शासनाला पुढील आता जी भात पेरणी होईल किंवा पुढील पावसाळ्याचे जे काही पिकं आहेत त्यामध्ये शेतकरी आता तयारी करायला लागला आहे। पण शेतकऱ्यांच्या या प्रामुख्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा प्रामुख्याने विचार झाला पाहिजे। नदीची मोटर्स ज्या आहेत त्या अजून पाण्यातून वळल्या नाही। मग वारणा नदी असेल, कासारी नदी असेल, त्याच्याबरोबर कडवी नदी असेल, या नद्यांची पाणी पातळी सुद्धा वाढलेली आहे। आणि शासकीय यंत्रणा मात्र पंचनाम्यामध्ये गुंग आहे। शेतकऱ्यांना या बाबतीमध्ये न्याय मिळावा अशी शेतकरी वर्गातून प्रतिक्रिया होत आहे। बिपिनसाठी शाहूवाडीवरून रमेश डोंगरे।